नुकसान आहे शेतकऱ्याची बघा. हे 50-60 गोणे असते ना हे शेतकऱ्याचे खराब झालेले. इथं कांदे बरीच आहेत वाटतं इकडं. बघा ना ते इकडं कांदे शेतकरी खराब निघले. तर आता हे कांदे ती म्हणत होती लावू नका पण आम्ही लावले. 200 गोण्या इथं टाकल्या आणि सगळ्या 30 गोण्या त्याच्यात भरल्यात आणि आता आपल्या इथले 4 गोण्या भरत्या आणि एवढी नुकसान झालेली आमची आता. अहो शेतकरी दादा, पण हे तुम्ही कांदे कसे लावले होते? म्हणजे घरी लावले होते का कसे लावले होते? का एखाद्या बँकेचं कर्ज काढलं होतं? 1 लाख रुपये खर्च केला आहे. बँकेचं कर्ज काढलेलं आहे त्याच्यावर. असं आहे का? हो. हा, आता म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती गोण्या निघल्या? आता किती गोण्या चांगल्या निघल्या? आता 30 गोण्या चांगल्या निघल्या 200 गोण्यातून. 200 गोण्यातून? अरे बाप रे. हे बघा बघा ह्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे. बघा हे सगळे कांदे बघा, हे एवढा वास येत आहे ना. बघा हे जवळजवळ 200 गोण्या खराब झालेल्या आहेत. आणि फक्त आज त्यांनी फक्त 10 गोण्या भरलेल्या आहेत आणि याच्या अगोदर फक्त 10 गोण्या मार्केटला गेलेल्या आहेत. आणि हे बघा इकडे डिगोरा, हे बघा इकडे 50-60 गोण्याचा माल खराब झालेला आहे. 30-40 गोण्या. अहो हे इतका खराब माल झाला राव, काय तुम्हाला कसं परवडत आहे? हा, तिकडे पण काही सुकू गाठलेला आहे कांदा. अयो काय झालंय बाबो, हे काय बघा ना कसं झालंय आता हे. काय अहो काय दादा तुम्ही कांदे लावले होते का काय? असे कांदेच लावलेत पण आता बघा ना किती आता नुकसान झाली. आता काय उपयोग आहे काय शेतकऱ्याचा? काही काय इतकं माल काढून त्याची मेहनत इथं आणणं टाकणं काय याचं काय 200 गोण्यातले बघा ना 30 गोण्या नाही भरल्या आणि हे निसता की असं खाली झालंय. आता हे काय नुसते किडे झाले त्याच्यात. ते निसता असा माल उचलून टाकायचं फक्त तिकडे निसता बाहेर. पण दादा तुम्हाला परवडलं कसं लावायला? परवडय कशाच? आता बँकेचं कर्ज काढून ही म्हणत होती लावू नका. आम्ही बळजबरीने लावले आणि कर्ज घेऊन लावले. आता कर्ज कसं फेडायचं आम्ही? मला वाटलं की 2 रुपये होते ना कर्ज फिटल तुमचं. आता कर्ज फिटलं नाही. आता वाढ कर्ज आमचं. आता यांनी कर्ज फिटायचं. आता यांनी सरकारने काही मदत केली आम्हाला तर होईल काही असं याच्यात? हो नक्कीच. आपण काय करू तुमचं कर्ज मिटण्यासाठी हा मुख्यमंत्र्यांपर्यंत, अजित पवार उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ तुमचा शेअर करू. पण तुम्ही आत्महत्या करू नका दादा. आता नाही हो, आता सरकार आपल्याला काहीतरी मार्ग काढून याच्यावर भेटन काय अनुदान आपल्याला. एवढा व्हिडिओ फक्त सरकारपर्यंत पोहोचा, पालकमंत्री अजितदादापर्यंत पोहोचा एवढा व्हिडिओ. हा, मग तुम्हाला काय वाटतंय सरकारने याच्यावर काय तोडगा काढला पाहिजे? आता सरकारने आम्हाला याच्यावर काही मदत करायला पाहिजे, नाही तर मग आम्हाला आत्महत्याच करावं लागेल. जर मदत केली काही तरच आम्ही थांबू शकतो. हा बरोबर आहे दादा तुमचं बी. आता ह्या माल बघा शेतकऱ्यांनो, बघा ह्या माल कसा किती खराब झालेला आहे. हा आणि कांद्याला भाव नाही परत. हा म्हणजे किती रुपये भाव पाहिजे होता तुम्हाला? आम्हाला कमीत कमी 25-30 रुपये तरी पाहिजे. हा बरोबर आहे. 30 रुपये जर मालाला कांद्याला भाव असला तरच खर्च निघतोय. खर्च निघला असता कांद्याचा. पण आता 10 रुपये 4 रुपये घेतात मार्केटला आणि असा कांदा तर आणूच नका म्हणते तिकडे. मग हे कांद्या काय करायचे आम्ही? बरोबर आहे. आता हे इतका चांगला पिकवलेला सरकार कांदा असा एवढा व्यापारी घेत नाहीत म्हणलं, शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहेत? या कांद्याला काहीच झालेलं नाहीये आणि बिलकुल खराब नाही. आणि याला तसंच गोण्या फुकटच जातात. भरून जर नेलं तर 1 रुपया भाव, ती गोणी 50 रुपयाला आहे आणि 1 रुपया भाव. ते पडतोय कोणत्या भावात? बरोबर आहे. 25 रुपये भाडं, 10 रुपये हमाली आडत हमाली, म्हणजे ते 55 रुपये खर्च होतोय आणि 50 रुपये कांद्याचे येतात. शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. कांद्याचा फक्त डाग आहे. बरोबर आहे. आणि हे बघा डागामुळे ना एवढा माल म्हणजे सगळ्या 50 गोण्या म्हणजे 15 गोण्या निघतात. आणि तुम्ही सांगा 50 गोण्याला खर्च किती येतो? एका एकराला खर्च जवळजवळ 60,000 रुपये येतो. आणि हे 60,000 रुपये खर्च येऊन एवढं शेतकरी मेहनत करतो. पैसा म्हणून त्याला शेड बनायचे, काहीतरी करायचं, माणसं लावायचे, टोळी लावायची. घरी काही माणसं नसतात, एवढं पीक लगेच निघत नसतं, कारण टोळी लावूनच कामं करावं लागतात. आणि हे असा कांदा जर याला काहीच झालेलं नसताना हे कांदे उकंड्यात फेकून द्यावं लागते. याला काही उपायच नाही ना शेतकऱ्याकडे. जर घेत कांदे लावले, एवढी मेहनत केली, इथं आणून टाकले, आता सगळ्या त्यांच्या 200 गोण्यापैकी 25 गोण्या भरून राहिल्यात. आणि आता ह्या दादांनी जर आत्महत्या केली तर सरकार काय देणार आहे? आणि वरून जर एवढा खर्च करून त्यांचे मुलं बाळ आहेत, शिक्षण आहे, काय खर्च नाही, याला भरपूर खर्च आहे. आणि वरून जर
मग ताई तुम्हाला मग दादा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे सरकारने काय केलं पाहिजे असं याच्याविषयी? आमचा व्हिडिओ एवढा सरकार सगळ्या शेतकरी भावांनी शेअर करायला पाहिजे, सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणजे काय आमचा थोडंफार काही आम्हाला मदत भेटू शकते सरकारकडून. बरोबर बरोबर आहे, कर्ज तरी नक्कीच. माफ होईल हा आणि आमचं झालं तर सगळ्या शेतकऱ्याचं शेअर करणार सगळ्याच होईल माझ्या बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे दादा, नक्कीच सगळे शेतकरी तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करतील आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील अशी आपण आशा करू.